अलिबागमध्ये एका फायनान्स कंपनीच्या कथित वसुली पद्धतीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली आहे। मनसेचे अलिबाग तालुकाध्यक्ष सिद्धार्थ म्हात्रे यांनी स्थानिक मराठी नागरिकांवरती दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत या प्रकरणात हस्तक्षेप केलेला आहे। भूषण पाटील यांनी घेतलेल्या 4 चाकी वाहनाचे अनेक हप्ते नियमित भरले जात होते, मात्र आजारपणामुळे काही हप्ते थकले असल्याने त्यांनी कंपनीला त्याबाबत माहिती दिल्याचा दावा केला आहे। असे असतानाही काही व्यक्तींनी रस्त्यात गाडी अडवून दमदाटी केली आणि जबरदस्तीने पैसे घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। या घटनेनंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी संबंधित कंपनीच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला, तसेच स्थानिक नागरिकांवरती अन्याय सहन केला जाणार नाही असा इशाराही देत अशा प्रकरणामध्ये पीडितांनी मनसेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले आहे। नमस्कार, भूषण पाटील हा बेलपाड्याचा राहणार असून आज त्याने मनसेच्या कार्यालयाला भेट देऊन त्याने आज सविस्तर आम्हाला सांगितलं की आज श्रीराम फायनान्समध्ये मी आज दादा गाडी घेतलेली। आज 42 हप्ते मी त्याचे रेग्युलर भरले, एक 3-4 हप्ते काय त्यांचे भरायचे होते। मी आजारी असल्या कारणाने मी काय ते हप्ते भरू शकलो नाही। तर त्याने आजारी असल्याचे प्रूफ त्याने ईमेल करून त्या कंपनीला सांगितलं, तरीसुद्धा त्या कंपनीने त्याचं ऐकलं नाही। तर त्याने ऐकले नाही तरी त्या कंपनीने त्याला अंधेरी येथे त्या कंपनीच्या गुंडांनी त्याला अंधेरी येथे सामसूम जागेमध्ये त्याला अडवले असताना त्यांनी धमकी दिली की तू हप्ते कधी भरतोस। जर तिथे हातापायी झाली असती, त्या बिचारा भूषणला काही झालं असतं तर त्याला जिम्मेदार कोण। आज आम्ही त्या श्रीराम फायनान्सच्या कंपनीला भेट दिली, त्यांना थंकावून सांगितले ठीक आहे, ही तुम्ही फायनान्स देता लोकांना, पण तुमची जी रिकव्हरी करण्याची पद्धत ती खूप चुकीची आहे। जर माझ्या अलिबागमधील स्थानिकांना, मराठी स्थानिक लोकांना जर तुमचे परप्रांतीय लोक दमदाटी करत असतील तर ती सहन केली जाणार नाही। मी श्रीराम फायनान्समधून 5,77,000 लोन घेतलेले आहे 2022ला मेमध्ये। माझा आता 4 वर्षानंतर जूनमध्ये लास्ट हप्ता आहे 10/6, त्यानंतर संपणार आहेत। आता माझे पेंडिंग हप्ते 5 आहेत आणि पुढल्या महिन्याचं बघून 6 हप्ते आहेत। तर मी इथेशी अंधेरीला गेलो। अंधेरीला जाताना येताना ते आपले श्रीराम फायनान्सचे माणसाई मला पकडले, 6 जण होते गाडीमधून टाकून पकडले। एरिया सामसूम होता, ते माझ्या गाडीत बसले, शिवीगाळ केला। त्यानंतर मी एक्झिक्युटिव्हला कॉल केला, ते बोलले गणेश पाटील सोडू दिन गाडी, पुढल्या महिन्यात क्लिअर होणार आहे। गणेश पाटीलने त्यांना सांगितले, फोन केला, वैयक्तिक फोन केला की तू त्याचे ऑनरपासून साईडला ये, बाहेर ये, मग आपण वार्ता करू। त्यांना सांगितलं, तो नशेमध्ये होता, गांजा मारत होता। त्यांनी सांगितलं की याला मारा, याच्याकडनं पैसे घ्या आणि गाडी पण जमा करा, असे त्यांनी सांगितले। त्यानंतर ते मला धमकवले, माझा जीपे चेक केला, जीपेमध्ये 7,000 होते। इथेशी फिनिक्स मॉलचे इथं पहिले HDFC बँक आहे, तिथनं मी 7,000 काढून दिले। 2 तास झाला, टायमिंग गेला, याही काही रिप्लाय नाही दिला। त्यांना कॉल केलेला तर ते बोलतात तुझा तू बघ, आमचा काही संबंध नाही। आणि गणेश पाटील याही मला त्याला सांगितलं याला मारा, सेकंड कॉलला पण सांगितला की याला मारा आणि याच्याकडे पैसे घ्या आणि गाडी जमा करा। आणि रोहित राणेला पण कॉल केलेला, तो माझ्या घरी आलेला, सुशील पाटील आणि रोहित राणे, बेलापूर ब्रांच रोहित राणे, तो माझ्या घरी आलेला। तो मी त्यांना बोललो एंडिंगला 1 हप्ता भरतो ना, पुढल्या महिन्यात 10 तारखेला तुमचे सगळे हप्ते क्लिअर करतो 5चे 5। ते राणेंनी गणेश पाटीलला घेतलं लाईनवर। त्यांनी सेकंड टायमाला पण तेच सांगितलं, ती गाडी जमा करा, दुसरी गाडी उलवेला आहे, उभी गाडी आहे, त्याही लोकेशन त्याला पाठवलं आणि उलव्याची गाडी जमा करायला सांगितले।